मुलांनो, आज आपण विज्ञान विषयाचा एक छान आणि सुंदर असा प्रयोग करणार आहोत। आजच्या आपल्या प्रयोगाचं नाव आहे घनतेचा परिणाम। एखाद्या पदार्थाच्या घनतेचा परिणाम कसा होतो हे आज आपल्याला या प्रयोगाच्या माध्यमातून शिकायचं आहे। बघा, आजच्या प्रयोगासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे? 2 काचेचे ग्लास, 2 लिंबू, 1 चमचा, मीठ आणि पाणी। या साहित्याच्या आधारे आज आपण एक छान प्रयोग करणार आहोत। आजच्या प्रयोगाला आपण हे जो 2 काचेचे ग्लास आहेत, हे ग्लास भरून आपण पाणी घेऊया। बघा, हे दोन्ही काचेचे ग्लास भरून आपण पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पहिला जो ग्लास आहे, या ग्लास मध्ये आपण हे लिंबू टाकूया। तुम्ही ह्या लिंबूचं निरीक्षण करा। या काचेच्या पाण्यामध्ये लिंबू कुठे आहे याचं तुम्ही सर्वजण निरीक्षण करा। कुठे आहे लिंबू? खाली। ठीक आहे। आता दुसऱ्या ग्लास मध्ये आपण काय करूया? 1 चमचाभर मीठ टाकूया आणि या मिठाला थोडंसं विरघळून घेऊया। हा जो दुसरा लिंबू आहे, आपण दुसऱ्या ग्लास मध्ये टाकूया। बघा, तुम्ही दोन्ही ग्लासचे निरीक्षण करा। या ग्लास मधला लिंबू हा वरती आहे आणि या ग्लास मधला लिंबू काय आहे? खाली। हे असं का झालं? तर हे बघा, हे असं का झालं? बघा, हे असं का झालं? तर या ग्लास मधील पाण्याची घनता कमी आहे आणि या ग्लास मधील पाण्याची घनता ही जास्त आहे। या ग्लास मधील पाण्याची घनता जास्त असल्यामुळे लिंबू वरती आलेला आहे आणि या ग्लास मधील पाण्याची घनता ही कमी असल्यामुळे लिंबू खाली गेलेला आहे। पाण्यामध्ये मीठ टाकलं म्हणून त्या पाण्याची घनता वाढली। नेहमी खाऱ्या पाण्याची घनता जास्त असते। हा एक घनतेचा परिणाम। एखाद्या पदार्थाच्या घनतेचा परिणाम कसा होतो हे आपल्याला आजच्या प्रयोगातून समजलं। थँक्यू।